संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण झाले। भाविकांच्या वर्गणीतून तयार केलेला हा अद्वितीय 22 किलोचा सुवर्ण कलश पुण्यातील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स यांनी साकारला आहे। अपार श्रद्धा आणि उत्तम कामगिरीचा आशीर्वाद म्हणून आळंदी देवस्थानने नगरकर परिवाराला मिळवल्याची भावना आहे। कलशाचे विधिवत पूजन करून नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर हा कलश नगरकर परिवाराने देवस्थान समितीकडे सुपूर्द केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, बापूसाहेब पठारे, महेश लांडगे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ, विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांच्यासह संत परंपरेतील मान्यवर व देवस्थान समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यात नगरकर ज्वेलर्सचे वसंत नगरकर, प्रसाद नगरकर व पुष्कर नगरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या संमतीने नगरकर ज्वेलर्सला हे पवित्र कार्य करण्याची संधी मिळाली। 8 ऑगस्टला कलश निर्मितीची सूचना आल्यानंतर वरचा कळस आणि खाली कुंभ असे 2 भागात काम सुरू झाले। चोख 22 किलो सोन्याचा वापर करीत सलग 6 दिवस 22 ते 25 कारागिरांनी भक्तिभाव, निष्ठा व सर्जनशील कौशल्यातून हा कलश साकारला। हा सुवर्ण कलश केवळ वास्तुशोभा नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला दिलेला तेजोमय मुकुट आहे, अशी भावना वसंत नगरकर यांनी व्यक्त केली। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंती वर्षानिमित्त मंदिरावर प्रतिष्ठापित झालेला सुवर्ण कलश बनवण्याचा क्षण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल। श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाचे प्रतीक आहे। नगरकर ज्वेलर्ससाठी हा क्षण म्हणजे भक्तिभाव, समर्पण आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठीचा सुवर्ण वारसा आहे। नगरकर ज्वेलर्सला लाभलेला हा ऐतिहासिक मान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला समृद्ध करणारा ठरला, असे प्रसाद नगरकर म्हणाले। नमस्कार, मी प्रसाद वसंत नगरकर। देह विठ्ठल विठ्ठल झाला 15 ऑगस्ट 2025 हा माझ्या जीवनातला सर्वात सोनेरी अक्षरात लिहिलेला असा क्षण आणि असा दिवस आहे। आपण आळंदीमध्ये आपले देवस्थानांनी आम्हाला ही संधी दिली आणि त्यांनी सोन्याचा कळस हा 22 किलोचा कळस बनवायला आम्हाला सांगितला। श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स असं आपलं दालन आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने आम्हाला हे काम दिलं आणि आम्हाला ही संधी दिली की तो कळस खुद्द स्वतःच्या हाताने बनवून तिकडे आळंदीमध्ये स्थापन करा। ताई महाराज जालन्यामध्ये श्री दत्त आश्रम नावाने त्यांचा आश्रम आहे। महाराजांच्या कृपेने ताई आजींच्या इच्छेने त्यांनी 12 किलो सोनं आपल्याला देवस्थानला देणगी या स्वरूपात दिलं आणि बाकी सगळ्या लोकांकडनं सगळे जे आपले एकदम तिथे प्रत्येक जे वारकरी येतात, जे काही छोटे छोट्या प्रमाणात जेवढं काय अंगावरचं सोनं होतं, मंगळसूत्र, अंगठ्या, अंगावर काटा येते माझ्या आता पण सगळं काढून लोकांनी तळोगळी जिथे जिथे जेवढं शक्य होतं सगळं सोनं आणून दिलं आणि देवस्थानाने ते सोनं सगळं आम्हाला ताब्यात दिलं आमच्या। मी अजून सुद्धा मला ते बघून सुद्धा डोळ्यात पाणी येतं की केवढी ही मोठी श्रद्धा आणि केवढा हा मोठा विश्वास माऊलींवर की आज अख्खी जनता तो सोन्याचा कळस बनवायला सगळ्यांनी एकत्र मदत केलेली आहे। मला खूप भरून येत आहे आता की या सगळ्या संधी मिळाली नगरकरांना की एवढा मोठा कळस आळंदी देवस्थानाचा आपण आपल्या घरात बनवणार आणि त्या संधीचा आम्ही पूर्णपणा आणि व्यवस्थित कसं होईल ह्याची मला माहित नाही की हे सगळं कसं होईल आणि कशा पद्धतीने ते पोर्ट्रे होईल, कशा पद्धतीने फुलफिल होईल हे कळत नव्हतं। पण माऊलींचा आशीर्वाद थोर, त्यांनी ते सगळं वेळेत बनवून आमच्याकडनं व्यवस्थित पूर्ण चोख सोन्यामध्ये व्यवस्थितपणे कुठल्याही प्रकारची विघ्न आलेलं नाही, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही, अशा पद्धतीने एकदम सुरळीतपणे दादा मनीष जांगीड आपले मेन कारागीर आणि अमलन दादा या सगळ्यांनी खूप दिवस रात्र कष्ट करून हा कळस व्यवस्थितपणे हाताने पूर्णपणे बनवलेला होता आणि या पूर्ण कळसाला एक माझ्या वडिलांनी वसंत श्रीपाद नगरकर यांनी इतके कष्ट घेतलेत, 3 दिवस सलग ते झोपले नाही। अजून सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येते की बाबा माझे त्या क्षणाकरता आतुरतेने वाट बघत होते
मी अजून सुद्धा या क्षणाला विसरू शकत नाही, जेव्हा की तो कळस आपल्या माऊली, खुद्द माऊली माझ्या पाठीवर विराजमान झाले आणि ते मी स्वतः मला संधी दिली माऊलींनी की तू तो वर घेऊन जा आणि माझ्या जागेवर तो व्यवस्थित स्थापना होऊ देत. ही माऊलींची इच्छा, श्रींची इच्छा माझ्यावर खूप खूप त्यांचे आशीर्वाद असतील. माझ्या आई वडिलांची पुण्याई, ताई आजींचे आशीर्वाद. ताई आजींचं स्वप्न होतं की तो कळस तिथे स्थापन व्हावा आणि मला संधी मिळाली. माझ्या हातांनी, स्वतःच्या हातांनी मी तो कळस तिथे स्थापन झाला. माऊली खुद्द दर्शन झालं मला माऊलींचं. आज माझ्या तन मन धन आणि माझं प्रत्येक क्षणाक्षणाला मला फक्त एकच गोष्ट जाणवते, आता माऊली माऊली माऊली. बाकी काही नको आता मला. एवढं काय काय, एवढा अनुभव मिळाला आणि ही अनुमती झाली देवाची की सगळीकडे देव आहे आणि प्रत्येक क्षणाक्षणाला मला त्याची अनुमती होतीये. आज माझ्या आई वडिलांची पुण्याई आहे, माऊलींचे आशीर्वाद आहेत आणि आपल्या सगळ्या वारकरी साम्राज्य, एवढी सगळी तिथे लोकांचे, प्रत्येक लोकांनी कष्ट करून कमवून जे पैसे कमवलेले होते त्याचं सोनं ते तिथे आज अर्पण झालेलं आहे आणि आज एवढा मोठा कळस तिथे देवानी आपल्या सगळ्यांच्या पूर्णपणे संमतेने ते तिथे व्यवस्थित विराजमान झालाय. मी खूप आभारी आहे. मी देवस्थान आळंदीचा, मी ताई आजी जालना आश्रमाचा, मी माझ्या आई वडिलांचा आणि या पूर्ण जेवढ्या पण समाज, जेवढा पण आपल्या धर्तीवर समाज आहे, आपले वारकरी साम्राज्य आहे, आपली प्रत्येक कणाकणात ज्यांच्या माऊली बसलेल्या आहेत त्यांना मी हात जोडून धन्यवाद करतो आणि असेच आशीर्वाद असो माझ्या पाठीशी, माझ्या फॅमिलीच्या पाठीशी. नगरकरांच्या तुम्ही आजपर्यंत आम्हाला खूप चांगला सपोर्ट केलाय, यापुढेही करा आणि अशी कधी काही संधी आली तर आम्ही आवर्जून मदतीचा हात आणि पूर्णपणे 100% क्षमतेने काम करायचे प्रयत्न करू. असेच आशीर्वाद असू देत. खूप खूप धन्यवाद.